खरं तर या जाधववाडीमध्ये अजित भाऊ या ठिकाणी आले आणि त्यांचं वातावरण एवढं चांगलं आहे की नक्कीच ते एक नंबरचं बटन जरी असलं तरी ते आज या ठिकाणी एक नंबरलाच आहे आणि प्रतिसाद हा जाधववाडीतून सर्व त्यांनाच आहे। कारण गेल्या 10-15 वर्षामध्ये या जाधववाडीचा कोणताही विकास झालेला नाहीये आणि त्या विकासाची गरज खरं तर आमच्या सर्व महिला भगिनी ज्या आहे ना मागे थांबलेल्या, तर त्यांचा हा एक ह्या विकास झाला पाहिजे। जेने आजवर 2 टाक्या बांधलेल्या आहेत त्याचं पाणी देखील आमच्या जाधववाडीला नाहीये आणि पाण्याची तर खरोखर सगळ्यांना या ठिकाणी गरज आहे आणि पाणी दिसडा सोडलं जातंय। तसं पाहिलं तर आमचा सर्व महिला वर्ग या ठिकाणी व्यवसायानिमित्त बाहेर पडतो आणि त्यांना वेळेवर पाणी मिळत नाहीये, जेणेकरून एवढं पाण्याचा हाल या ठिकाणी होता। पिंपरी चिंचवडचं पाणी म्हणजे एक नंबरचं पाणी, परंतु जाधववाडीला हे ती कमी पडतं। तर आमची सर्व महिलांची एक आहे की रस्ते, पाण्याची सोय आणि जे काय जागजागी कामं पडलेली आहे ती सर्व या आम्ही उद्देशाने अजित भाऊ गव्हाणे यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना एक नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी यासाठी करणारे की त्यांच्याकडून आम्हाला खरोखरच अपेक्षा आहे की हा विकास जो रखडलेला आहे त्यांनी हा करून दाखवलेला आहे आणि दाखवणार पण आहे अशी त्यांच्याकडून आम्ही ग्वाही घेतो। परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी जर तुम्ही फिरून पाहिलं तर या ठिकाणी कोणतीही कामाची अपेक्षा पूर्ण महिलांची, नागरिकांची आणि आमच्या ग्रामस्थांची झालेली नाहीये। हा प्रभाव पाहिला लाडकी बहीण महिलांनी खरंच पहिल्या दिवशी फॉर्म भरले, पैसे घेतले, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात पडलं, पेपर पडला। परत प्रत्येक ठिकाणी की ज्या 1,500 घेतले त्याचे 4 पटीने त्यांनी वसूल केलेला आहे। किराणाच्या माध्यमातून, सिलेंडरच्या माध्यमातून प्रत्येक व्यवसायात जे काय खरेदी आपण करत असतो त्याच्या मार्फत त्यांनी 1,500चे 4 पटीने घेऊन त्यातून काढलेला आहे। फक्त महिलांना एक आम्हीच दाखवलेला आहे की या लाडकी बहीण योजना आम्ही दाखवली तर तुम्ही परत आमचं सरकार आणून दाखवा, परंतु हे असं होणार नाहीये। या ठिकाणी प्रत्येक लाडकी बहीण म्हणत आहे की आमच्याकडून तुम्ही जरी 1,500 दिले तर आमच्याकडून तुम्ही 4 पटीने पैसे काढलेले, आम्ही ही केली चूक ही खूप आमच्या मनाला लागलेली आहे। या भागामध्ये तर लाडकी बहिणीचा काहीच फरक पडणार नाही। त्यांना दिसून आलेलं आहे की या ठिकाणी या लाडक्या बहिणीने आम्हाला किती पेचात पाडलेला आहे, हे सर्व महिला आमच्या इथल्या जाणतात।